माझे मिस्टर याच कंडिशन मध्ये गेले काही वर्ष ड्वेल करत होते. हॅलो फ्रेंड्स, दिव्याखाली अंधार ही टर्म तुम्ही पण ऐकली असेल. सगळ्यांना सांगत असते मी की लो कार्ब्स डाएट घ्या, वर्कआउट करा, पण आमच्याच घरात कधी कधी हे फॉलो होत नाही. याचं मला फार वाईट वाटतं. HbA1c माहितीये तुम्हाला? आपण डायबेटिक आहोत का प्री डायबेटिक आहोत का नॉर्मल आहोत हे कसं डिसाईड करायचं? आपला HbA1c चेक करायचा. HbA1c जर 5.7च्या पुढे गेला तर समजायचं की आपण प्री डायबेटिक आहे. म्हणजेच जर आपण आता कार्बोहायड्रेट्सवर कंट्रोल नाही केला, वर्कआउट स्टार्ट नाही केला, तर आपल्याला थोड्या दिवसात डायबिटीज होण्याची शक्यता 90% आहे. म्हणजे आपण प्री डायबेटिक झालो. माझे मिस्टर याच कंडिशन मध्ये गेले काही वर्ष ड्वेल करत होते आणि त्यांना मी सांगत होते की कार्बोहायड्रेट कंट्रोल करा, गोड कमी खा, जरा वर्कआउट करूया चला. पण नाही, अजिबात नाही. आणि प्री डायबेटिक मधून ते डायबेटिक मध्ये कधी आले हे त्यांनाच कळलं नाही. एके दिवशी सहजच शुगर चेक करायची म्हटलं तर ती वाढलेली होती आणि म्हणूनच आम्ही HbA1c चेक केला तर तो 7.1 झाला होता. आणि तिथे त्यांना शॉक लागला की अरे, एवढ्या कमी वयात मला डायबिटीस झाला. अरे, डायबिटीसचा संबंध वयापेक्षाही जास्त खाण्यापिण्यावर आणि लाईफस्टाईल वरती आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या खाण्याकडं, आपल्या लाईफस्टाईलकडं आपल्याला स्पेशल लक्ष देणं गरजेचं आहे. यापुढे काय झालं हे तुम्हाला नक्कीच सांगेन, पण यानंतरच्या व्हिडिओमध्ये.